जम्मू काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून दहशतवाद विरोधी मोहीम अजूनही सुरू आहे. भारतीय सैन्याने बुधवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार गांदरबल जिल्ह्यातील अरहामा परिसरात मंगळवारी रात्री संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान जवानांना काही संशयित व्यक्तींची हालचाल दिसून आली. जवानांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून परिसरात दहशतवाद विरोधी ऑपरेशन अजूनही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रात पाकिस्तानकडून एका भारतीय रिमोटली पायलटेड एअरक्राफ्टवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही. उपलब्ध माहितीनुसार ज्यावेळी पाकिस्तानी बाजूकडून गोळीबार झाला त्यावेळी भारतीय आरपीए आपल्याच हद्दीत नियमित टेहळणी मोहीम राबवत होते. पाकिस्तानी सीमा दलांच्या या कृतीमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये हिंसक चकमकी घडल्या होत्या. पुलवामा हल्ला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासूनच दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलेला आहे. अशा परिस्थितीत चिथावणीची एखादी छोटीशी ठिणगीही मोठ्या युद्धाला तोंड फोडू शकते. ही बाब लक्षात घेता पाकिस्तानची ही ताजी कृती अत्यंत बेजबाबदार मानली जात आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.